ला 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 चांगला आहे का त्या सूर्यभान भाऊ? गरम झाले काम गरम पाहिजे म्हणते. देखा यालेच म्हणते कोण वानवे कोणाले नक्की वानवे आपल्या गुणाले. ओके माय नक्की चेपटी. शाहीर साहेब तुम्ही बोलता का याचं भान तरी आहे का तुम्हाला? नाही. मला सांगा इकडे प्रश्न जेव्हा विचारला शाहीर साहेबांनी तर म्हणते सृष्टीचा निर्माता परमेश्वर ज्याला म्हणतो तो कोणत्या गोष्टीला भेला? परमेश्वर. हा लक्ष ठेवा बांधवानो, परमेश्वर कोणत्या गोष्टीला भेला? मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगितलं. इकडे म्हणते नंगे को खुदा डरे. माय नंगे को खुदा. आता मला सांगा खुदाले मानणारा माणूस परमेश्वराला मानते का जी? नाही. नाही परमेश्वराला मानते काय? मुस्लिम लोक परमेश्वराला मानतात काय? नाही नाही नाही. तुमच्या देवाला मानतात काय? नाही. सांगा ना. मला परत जाऊ द्या त्या गोष्ट. आता यांच्यात मतानुसार नंगा कोणाला म्हणाव? ओके माय नंगा चंगा. नंग्याचे प्रकार आहेत का रे भाऊ? जो कपडे नाही घालत त्याला नंगा म्हणतात, कपडे घालतात त्याला नंगा म्हणतात. मार्मिक गोष्ट आहे ना भाऊ? बरोबर आहे की नाही? आता मला सांगा नंग्या बरोबर जर नंगा झाला मग ते दोघं एकामेकाला भेटतील का जी? भेटतील काय? नंग्याला नंगा कसा भेट नाही भेट भेट काय? नंगेचे प्रकार आहेत ना भाऊ. जो कपडे घालून आहे त्यालाही नंगा म्हणतात. त्याची वासना जर खराब असली, हे भाई ते एखादी आमची मायबहीण तिच्याकडे वाईट दृष्टिकोनातून जर पाहत असेल, कपडे घालणारा माणूस सुशिक्षित माणूस पण हा एवढा मोठा झाला शाहीना पण लमचा हलकट आहे, नंगा आहे, त्याची वासना खराब आहे. बरोबर आहे? बरोबर. एखाद्या बाई पोरीवर 5-7 वर्षाच्या पोरीवर काही लोक बलात्कार करतात त्याला सुद्धा नंगे म्हणतात. आय एम राईट? बरोबर आहे का सुरजजी नवघरे? समजलं की नाही? प्रश्न विचारते वेळेस उत्तर देते वेळेस भान ठेवा. गाणं म्हटलं मी एका पाहुण्याची गोष्ट सांगतो मी आवडीने ऐकत गेला गावाला एका लावल्या माग 4 बायका. हा तर म्हणते 4 दिशा आहेत. ओके माय दिशा 4च आहेत का जी? नाही 8 दिशा आहेत. नाही 8 दिशा. 8 नाही घुरे नाही उपदिशा 8 आहेत जी. हा 10 दिशा आहेत. अरे हो मग 6 कोटी गेले. नीलज खंडाळ्याला गेले का? नाही 6 बाया नीलज खंडाळ्याला गेले. पराले असतील. चौरंग मंडळ आले. वा रे वा. मग म्हणते 100 वर्षाचं आयुष्य. कोठी लिहून आहे का 100 वर्षाचं आयुष्य? नाही कोणत्या पुस्तकात लिहून आहे? मला दाखव बरं पुस्तक. मला सांगा 100 वर्षाचं प्रत्येक माणसाचं आयुष्य आहे. मग जन्माले लेकरू येते 2 दिवसानंतर काहून मरते? 100 वर्ष काहून नाही जगत? अगी मा गरम झाला. काहून नाही जगत? होय का नाही चुत्या बनवायची शायरी? नाही चुत्या बनवायची होय का नाही? अरे म्हणून आश्वासनाच्या अन्नात ज्याने ज्याने सडा सारवण केलं सांगा रे भाड खायनं तुमचं सरकार कुठं गेलं? एका कास्तकारानं वावर आपल्या मोठ्या मेहनतीनं कसलं चाटक पक्षासारखं पुढं पावसाची वाट पाहत बसलं. रोहिणी अर्धाला 16 पण फुकाचं याबळ त्याच्या डोक्यावर नाही खसलं आणि शेवटी ते कुठं मला अंगणवाडीची खिचडी खाताना दिसलं. अरे बापरे. तर त्या कुंड्याला 10-5 रुपये द्यावा म्हणून एका पोराले पुसलं तर ते पोरग म्हणाले बसलं कुंड तर साला रात्रीच मेलं. सांगा रे शेण खायनं तुमचं सरकार कुठं गेलं? फुकटामध्ये विद्युत देव हे तुमचंच होईना भाषण. फुकटामध्ये विद्युत देव हे तुमचंच होईना भाषण आणि उद्योगपतीचे पोट निघाले त्याचं कुचकुच करते असं. स्त्रियावरचा अत्याचार तुमच्याच कृपेचा महाप्रसाद. इथे गरीबाले भेटत नाही राशन. आम्ही न्याय तरी कुणाला मागावं जिथे डोळ्यावर पट्टी बांधून बुजाडून उभं केलं सांगा रे माती खायानं तुमचं सरकार कुठं गेलं? म्हणून आता सारं काही सोडून मला साधू बनावं असं वाटतं. तुम्ही शायरी बंद करा आणि भगवे वस्त्र घालून साधूचं काम करा. हा 2-4 गोटी आणा नदीतून वेचून. तुमच्या गावले नद नसत माया गावले या मी तुम्हाला आम नदीत देऊन बुच काढतो त्याचे गोटे देतो चांगले आणि त्याला पेंटिंग करा. त्याचं नाव ठेवा लाल मुंगा हिर साई रत्न पन्ना. समजलं की नाही? आणि म्हणून आता सारं काही सोडून मला साधू बनावं असं वाटते. कारण हिंग लागे ना हिरो ती रंगारंगीचं खावायला भेटते.
तुमच्याच अवलादीले बदनाम करणारे तुमचे साडू भाऊ आम्हाला जागोजागी भेटते. अरे एकीकडे या कष्टकऱ्याला महागाईला लुटलं तर दुसरीकडे निसर्गानं लुटलं. मग सांगा रे शेण खायनं तुमचं सरकार कुठं गेलं? कुठं गेलं? समजलं की नाही? शाहीर साहेब ये अल्टी पलटी मारणार लोगों को बैलाना छोड़ दो. या लोकांना बनवा तुम्ही आंधळे. मला नाही नाही समजलं की नाही? वा रे वा, चला काय हरकत नाही. आपलं विचार देत नसून बसून आणि आम्ही जेव्हा जातो विचारायला ते जातात बसून. पण लक्षात ठेवा हा निशाण शाहीर होय आणि निशाण शाहीरनं या 8 दिवसाच्या अगोदर पारडी पासून तर तुमच्या नीलज खंडाड्यापर्यंत पेरलाय लसून आणि मारीन ज्ञानाची लात कसून तर अनिल टाटा सुमो मध्ये बसून ज्ञानाची लात अज्ञानाला मारण्यासाठी. अच्छा शाहीर साहेब आमचे लोकलंककलेचा रंग लोककलेचा युट्यूब चॅनल वाले आमचे मोठे भाऊ नाम बता दो ना भैया. हाँ संजू जी ठावरी साहब अल्ली मुक्काम घोटी रंगारी वाले इनकी ओर से 50 रुपए का नजराना आया है. पाठी आभारी है. थँक्यू सर. तर काय हरकत नाही चला आणि आम्हालाच म्हणते पहा किस्मत से पड़ा है पाला और अभी हमने कुछ नहीं डाला. अरे बाबा अक्कल से लढणं शिकले. म्हणजे आम्हाला अक्कल नाही आहे. नाही ऐकलं. आता आम्ही आम्हाला जर अक्कल नसती आम्ही बिन अकलीचे घोडे असतो. समजलं की नाही? तर आम्ही येथे काय आलो असतो जलाल खेड्यात. या लोकांना आम्ही पागलखान्यामध्ये नसतो का? नाही तुम्हाला डोळे आहेत का काय जी? नाही 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 मला काही समजत नाही. म्हणजे आम्हाला अक्कल नाही यायचं म्हणण्याचं. तुम्ही सांगा माय बाबा मी मजुरी करत नाही यांच्याच गाण्याचा सांगतो रे मार. म्हणजे आम्हाला अक्कल नाही नाही का? आम्ही मध्यमंदी आहोत. येते काय आलो असतो आम्ही पागलखान्यामध्ये नसतो राहिलो आणि येते बोलावले आम्ही पागल. आतापर्यंत तुम्हाला गोटे किती मारलो जे मी सांगा बरं. नाही किती गोटे मारलो तुम्हाला शाहीर साहेब. आणि म्हणून समजू नये स्वतःशी हुशार आणि जगामध्ये असती एकाहून एक चातुर. समजू नये स्वतःशी हुशार जगामध्ये असती एकाहून एक चातुर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बांधवानो ते कुणास ठाव आहे. इसलिए कबीर महाराज कहते हैं शब्द संभल कर बोलिए शब्द को हाथ ना पाओ और एक शब्द करे घाव तो दूसरा मरहम लगाओ. क्या बात है. शब्दाने पेटतात घरेदारे आणि माणसे सुद्धा हो नवघरे साहेब. आणि म्हणून नवीन युगाचे नवीन तडफदार शाहिरात तुमच्याकडून खूप काही मला शिकायचं आहे. समजलं की नाही? पण अशी जर भाषा वापरत असाल दुपडी भाषा खोटं नाटक सांगून लोकांना जर आपल्या याच्यामध्ये जर बसवत असाल तर मी म्हणतो तुमच्यासारखा वैद नाही. तुमच्यासारखा जादूगर नाही. अरे बापा अजी ऐसा मत करो. आणि म्हणून काय म्हणतो आहे समझदार को इशारा का पै जूता पाओ में रास्ता है और झूठ की कोई बुनियाद नहीं होती क्योंकि सत्कारता ही त्याच रस्ता है. नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी वाटत नाही आणि सत्य सांगायला बंधू जण हो मला कसलीही लाज वाटत नाही. इतिहासाची पोल खोलतो तर काही लोकांना राग येते. सत्य सांगायला गेलो तर या सुरत शहराची आग होते. शहाण्या लोकांचं म्हणणं आहे गद्याले सांगा किती ज्ञान. शहाण्या लोकांचं म्हणणं आहे गद्याले सांगा किती ज्ञान गद्याला ते रुचत नाही. आणि तशीच गोष्ट भाऊ कुत्र्याला खिरकती पचत नाही. छाती लावा म्हणते पक्का आणि निशाण शाहिराला या गावामध्ये पलटवल्याशिवाय सोडत नाही म्हणते. अरे बाबा तू पलटवशील ना आम्ही का हातामध्ये बांगड्या भरून आलो काय? मी माणुसकी सोडून अमाणुसकीने ठाकत नाही. आणि तुम्ही अभ्यास ठेवतात सर्व प्रकारचा तर मी गदे राखत नाही. येऊ दे तुर्रम खान तर मी एकाकी वाकत नाही. वारही करतो वैऱ्यावर तर नेम चुकत नाही. आणि असं विनाकारण पिसाटल्या कुत्र्यासारखं भुकत नाही. आणि तुम्ही ठसक्याची करता शायरी तर मी भाड झोकत नाही. समजलं की नाही? भाड झोकण्यामध्ये आग होते याचा अर्थ आग होते. समजलं की नाही? शाहीर साहेब जब तक बेवकूफ जिंदा है तो कलमन शान से जीते हैं और हमारे खून के रंगे हुए कपड़े हमारे पीठ पे धोते हैं. अरे इनकी मानो तो गधे के भी सींग होते हैं और करके तो हिंदुस्तान में आसाराम बापू जैसे पैदा होते हैं. हे आसाराम बापूची भाषा बदलवा. समजलं की नाही? 100 वर्षाचं आयुष्य आहे म्हणते. तुम्ही निर्माते का? नाही तुम्ही दिलं का यांना सगळ्या लोकांना 100 वर्षाचं आयुष्य? मग दिलंही असं तर काऊन लोक मरून राहिले? 100 वर्ष आयुष्य कमवण्या जगत बरोबर यांच्यात
ऐसा नाही आणि म्हणून तर्कसंगतीने बोला हो तर मजा येईल. नाही तो मोमी आहे तो बग्गी और पिची से आहे तो जाऊ द्या शी गंदा होते. ऐसा नाही होता. आणि म्हणून शाहीर साहेबाचं बोलणं होतं तर काही हरकत नाही. शाहीर साहेबांनी पुन्हा दुसऱ्या गाण्यामध्ये एका प्रश्नाची विचारणा केली आहे की एका बुड्डीले जवानी आली फजितीची पहा आणि तिने बुड्डा केला स्वहा आणि थगडे केले 10. तर ते बुड्डी कोणती कोणती? हा तर त्या बुड्डीचं नाव आहे वासना. आणि त्या वासनेनं 10 दगडे केले. तर ते 10 दगडे कोण? 10 इंद्रिय आहेत. 5 कर्म इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय. हो समजलं की नाही? आता 3 जवळ आले म्हणतात 3 धगडे तर ते आहेत तुक राहायचा अभंग तम म्हणजे काय नरकची केवळ रजत सबळ माया जाड तुका म्हणे ते सत्वाचे समर्थन करावा परमार्थ हरनिशी. ते 3 धगडे तम रज आणि सत्व. सत्व. समजलं की नाही? हे शरीर तुमच्या बुद्धीच्या प्रश्नाचं उत्तर. आता मी काय म्हणतो काय? अरे मस्ती में रंग मस्ताने हो गए हैं और साईं तेरे नाम के दीवाने हो गए. साईं तेरे नाम के दीवाने हो गए. हाँ साईं तेरे नाम के दीवाने हो गए. मस्ती में रंग मस्ताने हो गए. मस्ती में रंग मस्ताने हो गए. साईं तेरे नाम के दीवाने हो गए. साईं तेरे नाम के दीवाने हो गए. पीछे से क्यों करता है वार हिजड़ों के दलाल. ओके बाय. पीछे से क्यों करता है वार हिजड़ों के दलाल. किसके दलाल? किसके दलाल? हिजड़ों के. ओके बाय. छक्का. टीजी के. हिजडा म्हणजे छक्का. विचार करा पक्का. आई बाई अक्का. अरे सूरज का म्हणते काय? तू मारशील चौकात मी मारीन म्हणते छक्का. ओके बाय. छक्का. तो मेरा भी कहना है क्या? अब तक है मेरे हाथ में सिम की कप्तानी. वाह. ये क्या बिगाड़ेगा मेरा भगोड़ा पाकिस्तानी. वाह, वाह. ये भी करेगा बॉलिंग तेज माप लूंगा पक्का. बॉल पे स्ट्रोक खेलूंगा मारूंगा चौका और छक्का. 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 पीछे से क्यों करता है वार अरे हिजड़ों के दलाल. और मैं सामने हूँ तेरे जो खाता है उतार. मैं सामने हूँ तेरे जो खाता है उतार. पीछे से क्यों करता है वार हिजड़ों के दलाल. पीछे से क्यों करता है वार हिजड़ों के दलाल. मैं सामने हूँ तेरे जो खाता उतार. मैं सामने हूँ तेरे जो खाता उतार. पीछे से क्यों करता है वार हिजड़ों के दलाल. पीछे से क्यों करता है वार हिजड़ों के दलाल. मैं सामने हूँ तेरे जो खाता है उतार. मैं सामने हूँ तेरे जो खाता. पीछे से क्यों करता है वार हिजड़ों के दलाल. पीछे से क्यों करता है वार हिजड़ों के दलाल. मैं सामने हूँ तेरे जो खाता उतार. मैं सामने हूँ तेरे जो खाता उतार. आणि म्हणून म्हणणं आहे आपल्या पोराचं शंभर तर कोणी बाई पुसते नाही का. स्वतःची प्रशंसा केल्यानं नाही होतो. लोकांकडून आमची प्रशंसा झाली पाहिजे तर आमच्या बोलण्याला किंमत असते. आणि म्हणून आपल्या पोराचं शंभर तर कोणी बाई पुसते. बरोबर आहे. तिचं स्वतःचं ब्लड ग्रुप राहू द्या. ते शेंबडू जर राहिले का नाही ये मा ये माझं पिल्लू. ये. आणि दुसऱ्याचं पोरग तिच्या जवळ आलं किती स्मार्ट असलं जाणं आपल्या घरी जाणं समजे नाही. शेपट पुसायला समजे नाही. हो हो चांगले असत. आणि म्हणून आपल्या पोराचं शंभर तर कोणी बाई पुसते पण जे दुसऱ्याच्या पोराचे अश्रू पुसते आणि त्याच्यामध्ये मला माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसते. क्या बात है. शिवाजी महाराज दिसते. अरे गरीबाच्या परिस्थितीत तर कोणी हसते पण जो दुसऱ्याच्या दुःखाने आपलं समजून बसते त्याच्यामध्ये मला माझा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसते. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसते. पण आता कसं आहे कसं जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. या आमच्या बायाच्या पंक्तीला वाळणेवाल्याचं मोतीर बसते. माणसाची पंगत राहिली तर वाळणेवाल्याचे हातपाय भरून येते. झाले त्याचे नाटकं चालू माणसाच्या पंक्तीले पाय दुखते मस्तक दुखते हात दुखते. जशी का माय बहिणीची पंगत बसली तर दुसरे पोळ वाळत राहते. तर ज्याचे हातपाय दुखत होते त्याचे बिना औषधी खाल्ल्यानं त्याचे हातपाय सरळ होते. आणि हे यंगार फुकले त्या पोराकडे जाऊन त्याला काय म्हणते थांब तू लहान आहेस तुला नाही वाढता येत. लमचे शेण खाय हो. माणसाच्या पंक्तीला तुमचे हातपाय भरून आले. जशी का आमच्या माता भगिनीची पंगत बसली तर बिना टॅबलेट खाल्ल्या तुमचे हातपाय सरळ झाले. आणि म्हणून म्हणतो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते. मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते. या आमच्या बायाच्या पंक्तीला वाळण्यावाल्याचा मोतीर बसते आणि जवान पोरगी पंक्तीला देवका करते.
ते ना एक घास घे ना भात नाही होते नाही ना भाऊ मग पोट भरलं नाही ना जे ना पोळी घे ना नाही. ते नाही म्हणत जाते हा घे म्हणत जाते आणि म्हणून म्हणतो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते या आमच्या बायाच्या पंक्तीला वाळणेवाल्याचं मोतीर बसते आणि जवान पोरगी पाहून तिने देवका देवका करते त्या पोरीची माय तिच्या बाजूला बसती राहते त्या पोरीची माय तिच्या बाजूला बसती राहते आणि ते जेव्हा खेकावून धावते ते जेव्हा खेकावून धावते तर पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते आणि घाई घुईनं कडीच्या डवला वरणामध्ये टाकते आणि खाणेवाल्यामध्ये साला वरण आपटकावून लागते येणारा जाणारा पाहून शिव्या देत जाते आणि अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते आणि म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली आहे ढोर पंगत म्हणजे जी पप्पे पार्टीचं जेवण जसे जेलमधून आमच्या जेलचे कैदी लागले जेलमधून सुटून आले भेटते का नाही घेते हा म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली आहे ढोर पंगत वाळणेवाल्याच्या पोटावर लात पडली दादा आवाज कमी झाला वाळणेवाल्याच्या पोटावर लात पडली कुठं कुठं होते सगळ्याच ठिकाणी नाही निषाद माफ करा मात्र सत्य लपत नाही सत्य लपत नाही सत्य लपत नाही शाहीर साहब ऐसा नहीं होता जी आणि म्हणून पीछे से क्यों करता है वार अरे हिजड़ों के दलाल पीछे से क्यों करता है वार अरे हिजड़ों के दलाल हेलो 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 ये माइक का आवाज क्या वोल्टेज कमी आहे का बरं काय हरकत नाही मैं सामने हो तेरे जो खाना है उनका मैं सामने हो तेरे जो खाना है उनका मान्यवर साहब आपको नहीं कहूंगा जी मैं नहीं मेरे बड़े भैया तजुर्बे से बड़े हैं हाँ और ज्ञान से भी बड़े हैं समझे और क्या बस ये से भी बड़े हैं हाँ समजे की नाही सगळ्याच गोष्टी मोठे आहेत पैशा पाण्यानं मोठे आहेत घरादारानं मोठे आहेत 9 घर ज्याची आहेत तो काय लहानसा माणूस आहे नाही 9वा घर मा खाली आहे समजलं की नाही कारण मा घराच्या समोर नाली आहे आणि हिच्या खानामध्ये बाली आहे बरोबर आहे आणि म्हणून अरे काय म्हणतो तिच्या तोंडाला लाली आहे तिच्या तोंडाला लाली आहे बिना हस्या पुढे आणि म्हणून काय म्हणतो आहे तर कोण कोणाला म्हणते या देशाचा नौजवान ज्याचं नाव आहे बिसेनदारा सिंग कारगिलची गोष्ट आहे बांधवानं आणि तिकडे पाकिस्तानचा जो मिलिटरी जवान आहे त्याचं नाव आहे शेख अब्दुल करीम या दोघांमधली चकमक आहे बांधवानं आणि तुम्हाला सांगतो हा बिसेनदारा सिंग काय करते माझी इथपर्यंत हद आहे इथपर्यंत आमची शिव आहे आणि तिथे आपल्या तिरंगाचे झेंडे गाडून ठेवते परंतु हा शेख अब्दुल करीम काय करते माझ्या बिसेनदारा सिंगला जाऊ देते आणि त्याला आडून त्याच्या नजरेच्या आड हे तिरंग्याचे झेंडे उपडते आणि ही वार्ता जेव्हा माझ्या बिसेनदारा सिंगला माहित होते तेव्हा म्हणते गांडू भड़वे रंग चढ़वे मर्दों के बेहाल और पतिवर्ता भूखन वाले पेड़े खाए छिनाल जहाँ से तूने बेटा झंडे गड़ाए ना वहीं पे झंडे गड़ा दे हाँ नहीं तो ऐसी बेमौत मारूंगा मैं तुझे ऐसी बेमौत मारूंगा तुझे धोबी का कुत्ता ना घटका ना घटका अरे दम है तो आकर के हमसे टकरा ले तो आकर के हमसे टकरा ले दम है तो आकर के हमसे टकरा ले दम है तो आकर के हमसे टकरा ले पीछे से वार क्यों करता है साले अरे दम है तो आकर के हमसे टकरा ले दम है तो आकर के हमसे टकरा ले तेरे में हिम्मत नहीं आमना सामना करने की अबे तुझे झंडे उखाड़ना था तो मेरे आमने सामने पीछे से वार करता है गांडू की औलाद हिजड़े शेर औलाद है हम डरना नहीं जानते और मैदान में उतर जाए तो कभी हारना नहीं जानते हमें मानते हम भी उन्हें मानते और जो हमें नहीं मानते तो उसके कनपट पे तानते कहता है मेरा बिसेनदारा सिंह स्वागत करना है तो जरूर करो पर होना हाथ में माला नहीं और लड़ना है तो जरूर लड़ो यारो पर होना हाथ में भाला नहीं खेती करना है तो जरूर करो पर होना खेत में नाला नहीं और रखना है तो किसी को भी रखो घर में पर होना घर में साला नहीं समझे कि नहीं वो बिसेनदारा सिंह उसे कहता है शाहिर जी मैं आपको नहीं कहूंगा सुनिएगा आगे क्या कह रहा हूं मैं
पानी से नहीं बुझी तो मैं खाने चला गया और न जाने हमारे चाहने वालों ने हमें भुला दिया। अरे फुल हसरत के मुरझाए कयामत के पहले, जहाँ तक तो हमने सबका भला किया। ये आवाज सुनो महापुरुषों की कफन से जिसे गद्दारों ने जला दिया। वारे दुनिया जिस थाली में खाया उसमें छेद किया। और हमारा ये भला करने वालों को हमने क्या सिला दिया? लक्षात जिथं खाल्लं तिथं झागवून भरवण्याचा प्रयत्न करता का रे म्हणते? हे बंगालची उपकारमाळ म्हणते महात्मा गांधीचे, उपकारमाळ पंडित जवाहरलाल नेहरूचे म्हणते। तुमच्या बापाची होय कर म्हणते हे जागा। अरे म्हणून दिन में हुए पुण्य हुए अंधेरे में पाप, यही करते आए तेरे दादे और बाप। इरादा क्या है तेरा यहाँ बातें ना पखार। बोल तेरा इरादा क्या है? बोल, मैं अभी तेरे सामने हूँ। तेरे को झंडे रख रखा, जहाँ से तूने उखाड़ा वहां पे गड़ाना है कि नहीं तेरे को? इरादा क्या है तेरा यहाँ बातें ना पखार। और मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा है उखाड़, मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा है उखाड़। पीछे से क्यों करता है वो हिलेगा जरा, पीछे से क्यों करता है वो हिलेगा जरा। मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा उखाड़, मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा उखाड़। पीछे से क्यों करता है वो हिलेगा जरा, पीछे से क्यों करता है वो हिलेगा जरा। मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा है उखाड़, मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा। पीछे से क्यों करता है वो हिलेगा जरा, पीछे से क्यों करता है वो हिलेगा जरा। मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा उखाड़, मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा उखाड़। हमने भी मर्दों को मैदान में लड़ते हुए देखा है और ऐसा भी नहीं कि हमने उन्हें पहली बार देखा है। अरे पलट देंगे तुम्हारी हर बाजू को, ये इरादा भी पक्का है और आने दे हर मुश्किल को हद से पार कर देंगे। ये हुनर मैंने गुरु पुरुषोत्तम से सीखा है। सीखा है, समजलं की नाही? तो खुद्दार असते माझा बिसेंदाराशी आणि तो आमचा रात्रीला मिलिटरी जाऊन रात्रीला जागते आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती या भारतातील प्रत्येक व्यक्ती सुखाची झोप घेते हो। आता कोणी मायचा लाडा आहे सुखाची झोप घेणारा? ऐका पुढे काय म्हणते तो, सांगा बरं। वो कहता है और खुद की खुददारी बताता है, हम बेवजह भी जात पे उतरते नहीं, तू क्या तेरे बाप से भी डरते नहीं। बेवजह भी जात पे उतरते नहीं, तू क्या तेरे बाप से भी डरते नहीं। बेवजह भी जात पे उतरते नहीं, तू क्या तेरे बाप से भी डरते नहीं। बेवजह भी जात से उतरते नहीं, तू क्या तेरे बाप से भी डरते नहीं। फिर चीनी हो या बाकी सब कहते हैं खदार, चीनी हो या बाकी सब कहते हैं खदार। मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा है उखाड़, मैं सामने हूँ तेरे जो उखाड़ा है उखाड़। आवाज नाही येत ऐकताना? बरं, थांबून जाऊन थोडा वेळ, काय हरकत नाही। आणि म्हणून काय म्हणते तो माझा बिसेंदार असिंग त्या शेख अब्दुल करीमला, हम बेवजह भी जात पे उतरते नहीं। हम जानबूझकर किसी से लड़ते नहीं। हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं और जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा सकते हैं। अरे हम भी जानबूझकर किसी से लड़ते नहीं और कोई कुत्ता हमें एक बार डसले माँ कसम उसे जिंदा भी छोड़ते नहीं। क्या बात है? तिरंगा तुला काय एवढं स्वस्त वाटते का रे म्हणते? तिरंगा काय स्वस्त वाटते म्हणते? 24 आऱ्याचा चक्र आहे म्हणते इथं या तिरंग्यावर। आणि ते 24 आऱ्याचा चक्र ते सम्राट अशोक राजाचं आहे म्हणते। त्यावेळेस या भारताची ओळख म्हणते भारत, हिंदुस्तान, इंडिया हे नंतर, पण पहिली या भारताला जम्बूद्वीप या नावानं ओळखल्या जात होतं म्हणते। सोने की चिड़िया कहते थे, बोलते इस देश को, तेरे को क्या लग रहा है बोलते, किसी ने उंगली भी उठाया तो उसकी उंगली काट देते बोलते हम। हाँ, समझे कि नहीं? किसी ने उसका अपमान किया तो उसको जेल होती है बोलते। तेरे को क्या लगता है बोलते, तिरंगा भाजीपाला लगता है क्या रे बोलते? अरे वाह, साले मुचुक टोडे आगे ऐसे। वो बिसेंदार सिंह
शेख अब्दुल करीम को कहता है, हम बेवजह भी जात पे उतरते नहीं। हाँ? और तू क्या तेरे बाप से भी डरते नहीं? नहीं। फिर चीनी हो या बाकी सबको देते हैं खदार। हाँ। हम अपने वाली भी आए, हाँ, तो हम भी नैले पे दैला मारने की शान रखते हैं। हाँ। हाँ, और 3 कमान से निकला तो उसमें से फिर बान रखते हैं, समझे कि नहीं? हमारी आन और बान और शान है तिरंगा। इसलिए देखो, हारने वालों पर कभी कुत्ते भी नहीं भोंकते, जीतने वाले की शान में वो भिखारी भी नाच लेते। अरे चलती नैया में हाथ धोने वालों की कटर लग जाएगी, डूबती नैया के कोई पतवार नहीं बनते, और डूब कर बांटने वाले कभी महिलों में नहीं मिलते। क्या बात है? जब जमीर गुलाम हो तो पहलवाने कोई मायने नहीं रखती, और अपने घर का धन्ना सेट क्यों ना हो, उसकी मुसीबतें क्यों कभी नहीं रुकती। चाहे फकीर हो पर स्वाभिमानी हो, तो उसकी गर्दन किसी तुर्रम खान के भी सामने नहीं झुकती, नहीं झुकती। किसी तुर्रम खान के भी सामने नहीं झुकती। क्या बात है? वो अतितार्थ, वो भावार्थ और उद्भव बताता है उसको। सुनिएगा आखिरी शाजे में क्या कर रहा हूँ। बताओ। शान की दरिशा ना करो। कारगिल का किस्सा है, गुजारा करो, आन बान शान की दरिशा ना करो। अरे कारगिल का किस्सा है, गुस्सा ना करो, आन बान शान की दरिशा ना करो। कारगिल का किस्सा है, गुजारा करो, आन बान शान की दरिशा ना करो। पुरुषोत्तम दे हो जाओ। कारगिल का किस्सा है, गुस्सा ना करो, और आन बान शान की दरिशा ना करो। वाह वाह वाह। पुरुषोत्तम सबको देते हैं, क्या? पुरुषोत्तम न्यायपूर्ण हो। अरे तेरी ये दहाड़, दहाड़ म्हणजे दडकाडी। गदर एक दे, बैल हमर दे, आणि वाघ डकरते। दहाड़ म्हणजे डकारते, समजलं की नाही? पुरुषोत्तम न्यायपूर्ण हो, अरे तेरी दहाड़। क्या बात है? मैं सामने हूँ तेरे जो काटा है ऊपर, मैं सामने हूँ तेरे जो काटा है खलीलराजी काळे साहब, बीजेपी कार्यकर्ता उत्तर प्रदेश, इनके ओर से 50 रुपए आया है। पार्टी तहे दिल से शुक्र अदा करते हैं। वैसे मेरे बड़े भैया जगदीश दादा गजवी है, जलाल खेड़ा, इनके ओर से भी 50 रुपए का नजराना आया है। थैंक यू सर। तर आता दुसऱ्या गाण्याकडे वळतो आहे। बोलत होतो मी, पण म्हटलं कसं आहे, कार्यक्रम चालू द्या, तर आपण हा खलीलराजी काळे साहेब नरसाना, बीजेपी कार्यकर्ता, इनके ओर से 50 रुपए आए। थैंक यू। तो अर्धा तास म्हणतात नाही सूर्यवंशी शाहीर। आता रंगती प्लॅटिंग घेऊन पवनजी गजबे जलालखेडा यांच्याकडे 50 रुपये आलेले, धन्यवाद। त्याचप्रमाणे समाज सुधारक गुरुजी भीमरावजी गजबे साहेब, टीचर है वो, इनकी ओर से 100 रुपये का नजराना आया है। थैंक यू सर। आप तुमच्या समोर एक शॉर्टकट प्लॅटिंग मी सादर करीत आहोत। मी घेतो असं आहे। मास्टरची घ्यायची ना, बिचत बंद नाही करायचं, पहा। हो, क्या बात है मामा जी, जीवो हजारों साल जीवो, बहुत बढ़िया। तर बांधवानो पहा, एक शिक्षक मनुष्य मास्तर जसे आमचे भीमरावजी गजबे साहेब आहेत, आणि असाच एक शिक्षक मनुष्य, त्याची जिल्हा परिषदला नोकरी असते,
तुम्हाला सांगतो वडोदया गावी आणि वडोद्यावरून त्याची बदली